Hello everyone and welcome to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते आजच्या आपल्या या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण तुमच्या पुस्तकेमधलं नवीन पाठ जिचं नाव आहे द मॅजिक हर्ब हे वाचणार आहे. खूप छान कहाणी आहे आणि तुम्ही खूप मजा कराल ही कहाणी ऐकून. तर चला वाचूया ही कहाणी द मॅजिक हर्ब. तर अशा प्रकारे ही जी तुमची कहाणी आहे द मॅजिक हर्ब ही आज आपण वाचू. मॅजिक हर्ब ह्याचा अर्थ आहे मॅजिक म्हणजे काय, जादू. ठीक आहे, जादुई. आणि हर्ब म्हणजे वनस्पती, औषधी. तर द मॅजिक हर्ब म्हणजे जादुई वनस्पती किंवा औषधी, अशी कोणती औषधी वनस्पती जी की जादुई असेल, ज्यांनी काही जादू होऊ शकेल. ह्याच्यामध्ये ग्रहस्थ जो की लोभी असतो, लालची असतो, त्याची कहाणी आहे की आपल्या लालचमुळे, लोभमुळे कसे इन्सिडेन्सेस होतात आणि कसा तो जे आहे जे त्याला थोडं होते काही मिळणार असतं त्याच्याशी पण तो वंचित राहून जातो. तर चला वाचूया ही कहाणी द मॅजिक हर्ब. नॉक नॉक नॉक, समवन वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. नॉक 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 म्हणजे काय, जेव्हा आपण दार ठवठवतो ना असं करून नॉक नॉक, तर त्याला नॉकची आवाज म्हणतात इंग्लिशमध्ये. तर नॉक नॉक म्हणजे दारची आवाज येते, नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग म्हणजे कोणीतरी नॉक करतंय, कोणीतरी दार ठवठवतंय ऑन द डोर ऑफ द इन, दारावरती. इन इन म्हणजे काय, फॉरेन कंट्रीज मध्ये असे इन राहायचे आधी, जिथे म्हणजे आपण आपल्याकडे जसं खानावळ असतं ना, जिथे जाऊन लोक जेवण जेवतात आणि राहू पण शकतात, तर अशा प्रकारचं तिथे इन असतं. तर तिथे कोणतरी आलं होतं. या पाठात तुम्हाला परत परत हा इन, INN हा शब्दाचा प्रयोग होईल. तर इन म्हणजे काय, खानावळ, जिथे की जेवण मिळतं आणि जिथे की लोक राहू पण शकतात, रात्र काढू शकतात आणि त्याच्या बदले ते काही देतात. तर तिथे कोणतरी रात्रीच्या वेळेस आलं होतं ऑन द डोर ऑफ द इन. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड, आणि आधीच बाहेर जे आहे ते अंधार होऊन सुकलेलं होतं. आणि अशा वेळेस कोणीतरी इन मध्ये म्हणजे खानावळ मध्ये आलेलं होतं. हुज देअर, द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. तर हुज देअर म्हणजे कोण आहे, असं जो इनकीपर म्हणजे खानावळचा जो मालिक होता त्यांनी असं आतून विचारलं. विदिन म्हणजे आतून विचारलं. आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट, म्हणजे मी एक पुअर म्हणजे गरीब, टायर्ड म्हणजे थकलेला. तर मी एक गरीब थकलेला मर्चंट म्हणजे व्यापारी, मी एक गरीब थकलेला व्यापारी आहे. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट एट द इन, मी आजची रात्र जे आहे तुमच्या इन मध्ये, तुमच्या खानावळमध्ये राहणं चाहतोय, बितावणं चाहतोय. सेट द मॅन आउटसाइड, तर जो माणूस बाहेर उभा होता तो असं म्हणाला की मी गरीब आहे, थकलेला आहे आणि आजची रात्र मी तुमच्याकडे बितावणं चाहतोय. द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. तर तो जो इनकीपर होता म्हणजे की जो खानावळचा मालिक होता, त्याला हे ऐकून अगदीच चांगलं नाही वाटलं की तो जो माणूस आलाय बाहेर तो गरीब आहे, पुअर आहे तो म्हणजे गरीब आहे तो. बट ऑल द सेम, पण तरी सुद्धा ही ओपन द डोर, त्यांनी दार उघडलं, अँड ब्रॉट हिम इनसाइड, आणि त्याला आत आणलं. म्हणजे त्याला आवडलं नाही की हा माणूस जो आलाय आपल्याकडे हा गरीब आहे, कारण की तो श्रीमंत असता तर त्यांनी चांगले पैसे दिले असते. द मर्चंट वोर सिम्पल गार्मेंट्स, तर तो जो व्यापारी आला होता, गरीब व्यापारी, तो त्यांनी खूप साधे कपडे घातले होते, गार्मेंट्स म्हणजे कपडे. अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅक, आणि त्यांनी जे आहे आपल्या पाठीवरती एक खूप साधासा कपड्याचा बॅग, कपड्याचा झोला असा टांगलेला होता. तर म्हणजे तो दिसण्यावरच कळतं की इतके साधे कपडे, इतकं साधं रहन सहन होतं, म्हणजे तो पैसेवाला नव्हता. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे एट द मार्केट, तर तो काय म्हणतो की मी जे आहे, मी आजचा दिवस खूप लंबा दिवस होता आणि थकलेला दिवस होता, आणि मी आज जो आहे थकून गेलो फार जास्त मार्केटमध्ये, बाजारामध्ये. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज, तर माझ्यात आता इतकी एनर्जी नाहीये, माझ्यात आता इतकी हिंमत नाहीये की मी आपल्या गावी परत जाऊ शकू. ठीक आहे. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, तर माझ्याकरता तुम्ही कृपया करून एक जे आहे छानसं सिम्पलचं म्हणजे की साधारणचं डिनर, डिनर म्हणजे काय, रात्रीचं जेवण तयार करून द्या, असं त्यांनी कृपया करून त्याला म्हटलं. रिक्वेस्टेड द मर्चंट, तर त्यांनी असा अनुरोध केला. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन, तर तो जो खानावळ्याचा मालिक होता त्यांनी हो म्हटलं, म्हणजे हो म्हटलं नाही, असं डोकं हलवून दिलं हो मध्ये, आणि किचनकडे म्हणजे स्वयंपाकघरात तो चालला गेला.
व्हॉट्स द पॉइंट इन सर्व्हिंग सच बेगरली कस्टमर्स. आता काय झालं हे पाहे, नवरा बायको, ते दोघे नवरा बायको, इनकीपर म्हणजे की तुझा खानावळचा मालिक आणि त्याची बायको. तर हे म्हणतात की काय आहे, व्हॉट्स द पॉइंट इन सर्व्हिंग सच बेगरली कस्टमर, काय आहे, काय मतलब काय आहे अशा माणसाला, इतक्या भिकारड्यासारख्या माणसाला जेवण खावण देऊन. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट, तो आपल्याला व्यापारी म्हणतो. बट लुक एट हिज क्लोथ्स, पण त्याचे कपडे तर बघा. लुक एट हिज बॅग, त्याचा तो बॅग बघा जो त्यांनी झोला धरलेला आहे. हिज शूज आर ऑल वॉर्न आउट, आणि त्याचे जे जोडे आहेत ते सुद्धा फाटलेले आहेत. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ, आणि त्यांनी जे आपले जे सामान आहे, म्हणजे त्याचे सामान ते त्यांनी स्वतः धरलेलं आहे. कॅन नॉट अफोर्ड अ सर्वेंट, तो एक सर्वेंट म्हणजे तो एक नोकर सुद्धा अफोर्ड नाही करू शकत. त्याच्याजवळ एवढे पैसे सुद्धा नाहीये की तो एक नोकर ठेवू शकेल, म्हणजे इतका तो गरीब आहे. कॅन नॉट अफोर्ड इव्हन अ गुड मील, आणि तो एक चांगलं जेवण सुद्धा अफोर्ड नाही करू शकत. अफोर्ड म्हणजे जे आपण वस्तू काही करू नाही शकत पैसे देऊन, तर त्याला म्हणतात अफोर्ड. तो एवढंही करू नाही शकत, जेवण नाही घेऊ शकत आपल्याकरता चांगलं, एक नोकर नाही ठेवू शकत. ही बिगेन टू कंप्लेन टू हिज वाईफ, असं सगळं तो माणूस आपल्या बायकोला म्हणू लागला. यू आर राईट सेड हिज वाईफ, तर त्याची बायको ती पण त्याच्यासारखी होती, एकदम लोभी लालची. ती म्हणली की हो तुम्ही खरं म्हणताय. शी वॉज ऍज ग्रीडी अँड अनकाइंड ऍज हर हजबंड, तर ती सुद्धा आपल्या नवऱ्यासारखीच ग्रीडी म्हणजे लालची लोभी होती, आणि अनकाइंड म्हणजे बिलकुल पण दया माया तिच्या मनात पण नव्हती. तिला असं नाही वाटलं की बिचारा माणूस थकलेला आहे तर चला आपण करून द्या, नाही तर बायकांना तरी असं वाटतं, माणसाला नाही वाटलं. तर ती आपल्या नवऱ्यासारखीच होती. We cook a meal for him, give him a place to sleep, and what is he going to pay in return? Just a couple of coins maybe. तर ते लोक म्हणतात दोघे जण की आपण त्यांच्याकरता जेवण बनवू, मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, त्याला झोपायला जागा देऊ, आणि तो आपल्याला परतीत काय देईल, जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स, नुसते 2 शिक्के देणारे, तेही बहुतेक देईल की नाही देईल. वाय डिड यू टेक हिम इन, ड्राईव्ह हिम आउट, तर तुम्ही त्याला आत का घेतलं, असं त्याची बायको म्हणू लागली. त्याला बाहेर काढून टाका, असं ती बायको म्हणाली. नो नो सेड द इनकीपर, तर तो जो इनकीपर होता, खानावळचा मालिक होता, तो म्हणाला की नाही नाही, दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेप्युटेशन, आपण असं केलं तर हे आपलं रेप्युटेशन, आपला सन्मान खराब होईल, लोकांना कळेल की आपण असं केलं तर आपलं नाव खराब होईल. बट आय हॅव एन आयडिया, पण माझ्याजवळ की नाही एक आयडिया आहे, अ व्हेरी क्लेवर आयडिया, आणि तो आयडिया सुद्धा खूप मस्त आहे, खूप छान होईल त्याच्याने. आय हॅव दिस मॅजिक हर्ब, माझ्याजवळ की नाही ही जादूची औषधी आहे, जादुई औषधी आहे. आय बॉट इट लॉंग अगो, मी ह्याला खूप आधी आणलं होतं. हुएवर ईट्स दिस हर्ब फॉरगेट्स समथिंग, जेही कोणी ह्याला खातं ते काही ना काही विसरतं. ठीक आहे, समजलं, म्हणजे की जे कोणी ते औषधीय जादुई औषधी खाईले ते काही ना काही विसरेले. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ऍड द मॅजिक हर्ब टू इट, आपण ह्याच्याकरता काय करू, छानसं जेवण बनवू आणि त्याच्यामध्ये ही जी जादूची औषधी आहे, वनस्पती आहे, ही त्याच्या जेवणात टाकून देऊ. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमॉरो, तर नक्कीच हा काही ना काही उद्या जायच्या आधी जे ह्याचं सामान आहे त्यातनं काहीतरी विसरेल, ही गोष्ट नक्की आहे, कारण की ह्याच्याने माणूस काहीतरी विसरतं. हाऊ क्लेवर यू आर एक्सक्लेम्ड द वाईफ, तर बायको काय म्हणाली, तुम्ही किती क्लेवर आहात, तुम्ही किती शहाणे आहात. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, हो, आणि तो काय विसरू शकतो, फॉरगेट म्हणजे काय विसरणं, तर म्हणजे आपल्या सामानाशिवाय आणि तो काय विसरू शकतो. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम, कारण की त्याच्याजवळ तर नुसती त्याचं मर्चंडाईज म्हणजे जे सामान तो विकतो, ठीक आहे ना, तेच आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर, म्हणते ती इतकी लालची असते बायको त्याची, की ती म्हणते की होऊ शकतं की तो आपलं सर्व काही जितकंही त्यांनी सामान आणलं सर्व काही ते विसरून जाईल आणि सोडून जाईल. इट विल शुअरली बी आर्स टुमॉरो, तर असं जर झालं तर ते नक्कीच उद्या आपलं होऊन जाईल. म्हणजे तुम्ही सोचा की ते किती लोभी लालची माणसं होते, की त्यांना असं नाही वाटलं की बिचारा तो गरीब माणूस आहे आणि तुम्ही त्याचं तेही सामान घेऊन घ्याले, तर किती त्याच्याबरोबर वाईट होईल, त्याचा परिवार कसा पाळला जाईल, पण त्यांना नुसतं आपलीच मजा दिसत होती. तर आज आपण एवढीच कहाणी वाचली. नेक्स्ट कहाणी आपण ह्याच्या पुढची कहाणी नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण ह्याची थोडी एक्सरसाइज पार्ट बघून घेऊ. तर बघा, ह्याचे क्वेश्चन आन्सर्स आहेत काही, ते आज आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि हे तुम्ही
नीट प्रकारे वाचून घ्या, समजून घ्या आणि मग आपल्या कॉपीमध्ये लिहून घ्या. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे क्वेश्चन आन्सर्स जे असतात ते आहेत. आता सर्वात पहिला क्वेश्चन आहे, हु वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. म्हणजे इन म्हणजे त्याचे खानावळ जे होतं त्याच्या दारावरती कोण होतं जे ठवठवत होतं. नॉकिंग म्हणजे असं ठकठक करणं. अ पुअर मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. म्हणजे आता इथे तुम्हाला काय करायचंय, हुच्या जागी काय लावायचंय, अ पुअर मर्चंट. बाकी तुमचं पूर्ण उत्तर वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन तसंच तसंच आहे. तर तुम्ही याला एकदम इझिली लर्न करू शकता, इझिली आठवण करू शकताय. तर काय आन्सर आहे, एक गरीब व्यापारी जो आहे तो ठवठवत होता इन वरती त्यावेळेस. वाय वॉज द कीपर नॉट प्लीज्ड. तर म्हणतात आहे की तो जो कीपर होता, इन कीपर म्हणजे जो खानावळचा जो मालिक होता, तो का प्लीज नाही झाला, म्हणजे तो का खुश नाही झाला, प्रसन्न का नाही झाला त्याला पाहून. द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज, आता ह्याच्यातही बघा, द कीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज, तुम्हाला बिकॉज पासून लिहायचंय, कारण की द मर्चंट लुक्ड बेगरली अँड पुअर, कारण की तो जो व्यापारी होता तो फारच गरीब आणि असा भिकारड्यासारखा एकदम गरीब दिसत होता, म्हणून तो इनकीपर, तो खानावळचा मालिक प्रसन्न नाही झाला. व्हॉट डिड द मर्चंट रिक्वेस्ट. मर्चंट जो होता म्हणजे जो व्यापारी होता त्यांनी काय रिक्वेस्ट केलं, त्यांनी काय अनुरोध केला. तर आन्सर आहे, द मर्चंट रिक्वेस्टेड द इनकीपर टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम. तर त्यांनी व्यापारीनी त्याला रिक्वेस्ट केला, अनुरोध केला की तुम्ही इनकीपरला की त्याच्याकरता एक साधारणसं आणि चांगलंसं डिनर म्हणजे रात्रीचं जेवण तयार करून दिलं जाय, असं त्यांनी अनुरोध केला. वाय डिड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे. जो इनकीपर होता, जो खानावळचा मालिक होता, त्यांनी जर चाहलं असतं तर त्यांनी तेव्हाच त्याला मना करून दिलं असतं, है ना. त्याचं रंगरूप पाहून, वेशभूषा पाहून की इतका गरीब दिसतोय, तर आतच नव्हतं येऊ द्यायला पाहिजे त्याला, पण त्यांनी असं नाही केलं. असं का झालं, तर ह्याचं उत्तर पहा. द इनकीपर डिड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज, म्हणजे इनकीपरनी खानावळच्या मालिकनी त्याला बाहेर नाही काढलं व्यापारीला, कारण की इट वॉज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन, कारण की हे त्यांच्या रेप्युटेशन करता चांगलं नव्हतं, त्यांच्या सन्मानाकरता आणि त्यांचं नाव या गोष्टींनी खराब झालं असतं की त्यांनी एक माणसाला गरीब आहे म्हणून काढून दिलं, तर हे त्यांच्या नावाकरता चांगलं नसतं झालं, म्हणून त्यांनी नाही त्याला काढलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ मॅजिक हर्ब. म्हणजे ती जे मॅजिक हर्ब होता, त्याचे जादुई औषधी होती, वनस्पती होती, त्याची स्पेशालिटी, त्याची विशेषता काय होती. तर आत्ताच आपण वाचलंय काय होती, की ते खाल्ल्यानंतर माणूस काही ना काही विसरून जातो. तर आन्सरही तसंच आहे. द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब वॉज दॅट whoever ate that herb would forget something. तर त्याच्यात हेच लिहिलंय की त्याची विशेषता ही होती त्या औषधीची, त्या जादुई औषधीची, की जे पण व्यक्ती त्याला खाईल त्या औषधीला, ते काही ना काही जरूर विसरेले. व्हॉट डिड द मर्चंट फॉरगेट. आता शेवटला आहे जो पार्ट आपण उद्या वाचणार आहे, तुम्हाला क्वेश्चन आन्सर द्वारा कळूनच जाईल आता, की जो मर्चंट असतो, व्यापारी असतो, तो शेवटी काय विसरतो, काय तो आपलं सामान विसरून जातो. जे आपल्याला असं वाटतंय, जे सोचून त्या लोकांनी जे आहे त्याला ते औषधी दिलेली असते की हा जे सामान यांनी आणलंय तो हे विसरून जाईल, तर काय तो सामान विसरतो. बघा बरं, द मर्चंट फॉरगॉट टू पे फॉर द डिनर ही एट अँड ही स्टे ऍट द इन. म्हणजे तो काय विसरला, व्यापारी आपलं खायचे पैसे देणं आणि जे तो तिथे राहायला होता त्याचे पैसे देणं विसरून गेला. ठीक आहे, म्हणजे तो आपलं सामान विसरायच्या ऐवजी त्यांनी काय विसरलं, पैसे देणं विसरून गेला. म्हणजे त्यांचा फार मोठा नुकसान झाला त्या लोकांचा, मालकांचा त्यांचा. अशा प्रकारे ही मजेदारशी कहाणी आपण वाचली. राईट टू वर्ड्स विथ अ सायलेंट के. आता आपल्याला दोन शब्द लिहायचे आहेत सायलेंट के पासून. ठीक आहे, जसं की एक शब्द आहे नॉलेज. ठीक आहे ना, तर नॉलेज मध्ये स्पेलिंग जी असते ती KNOWLEDGE, त्याच्यामध्ये के सायलेंट असतं. अशाच प्रकारे पहा नो. नो मध्ये के सायलेंट आहे आणि आपण याला NO नो असंच जे आहे प्रोनाउन्स करतो. आणि नी, ह्याला काय म्हणतो आपण, नी. नी म्हणजे काय, गुडघा. ठीक आहे, तर ह्याच्यातही के सायलेंट असतं आणि ह्याला नी म्हणतात. तर नो आणि नी असे दोन शब्द आहेत सायलेंट के चे.
तर आज आपण ही अशी खूप छानशी मस्तपैकी कहाणी वाचायची सुरुवात केली की कसं माणूस जो आहे किती लोभी लालची होऊ शकतो आणि त्याच्या कारणाने तो कोणत्या थाराला जाऊ शकतो की दुसऱ्या माणसाचं भलेही नुकसान होऊन जाय पण त्याला आपलंच पाहायचंय. आणि आपण प्रश्नोत्तर पाहिले आजचे आणि जे सायलेंट के चे जे शब्द आहेत तेही पाहिले. तुम्ही सर्व परत वाचा आणि आजचा सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन थँक यू. बाय. हॅव अ नाईस डे.